संतोष देशमुखांच्या हत्येला आता 1 महिना पूर्ण झालाय. त्यांच्या मारेकरांना शिक्षा देण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. दरम्यान देशमुखांना झालेल्या मारहाणीचे डिलीट केलेले व्हिडिओ रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आलंय. त्यामुळे देशमुखांची हत्या कशी करण्यात आली, त्यासाठी कोणत्या हत्यारांचा वापर केला गेला याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीत नवनवीन खुलासे होत असतानाच यावरून राजकीय वातावरणही तापल्याचं बघायला मिळतंय. आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडकडून धमकी देतानाचं कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांना सापडलंय. त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान शुक्रवारी या प्रकरणातला आरोपी विष्णू चाटेला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्येच्या तपासात नवीन काय काय घडलं, कोणते पुरावे हाती लागलेत, विष्णू चाटेच्या सुनावणीवेळी कोर्टात काय घडलं, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यासह सिद्धार्थ सोनवणेला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर या प्रकरणात आधी अटकेत असलेल्या प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे आणि विष्णू चाटे या 4 जणांची पोलीस कोठडी सोमवारी संपल्यानं 6 जानेवारीला कोर्टानं त्यांच्यापैकी प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांच्या कोठडीमध्ये 12 दिवसांची वाढ केली होती. तर खंडणी आणि हत्या अशा दोन्ही प्रकरणांमध्ये दोषी असलेल्या विष्णू चाटेला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची कोठडी संपत असल्यामुळे शुक्रवारी विष्णू चाटेला केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. दरम्यान कोर्टात फक्त 7 मिनिटांमध्ये विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यामुळे आता विष्णू चाटे जामीन मिळण्यासाठी पात्र झालाय. पुढच्या आठवड्यात त्याच्या जामिनासाठी अर्ज करणार असल्याचं त्याच्या वकिलांकडून सांगण्यात आलंय. तसंच विष्णू चाटेचा या प्रकरणात सहभाग असल्याचा एकही कागदोपत्री पुरावा कोर्टात आजवर सादर करण्यात आलेला नाही, असंही चाटेच्या वकिलांकडून सांगण्यात आलंय. पण विष्णू चाटे खंडणी आणि हत्या अशा दोन्ही प्रकरणांमध्ये अटकेत आहेत. यामध्ये खंडणीचा तपास CID कडून तर हत्येचा तपास SIT कडून करण्यात येतोय. खंडणी प्रकरणी विष्णू चाटेची चौकशी पूर्ण झाल्याचं CID कडून न्यायालयामध्ये सांगण्यात आलंय. पण विष्णू चाटेची खुनाच्या गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी आता SIT कडून त्याला अटक केली जाऊ शकते. SIT कडून त्याचा ताबा घेण्यासाठी अर्ज केला जाणार आहे. त्यामुळे विष्णू चाटेच्या अडचणी पुन्हा एकदा वाढणार असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान विष्णू चाटेचा फोन अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. त्याबद्दल चाटेनंही पोलिसांना कोणतीच माहिती दिलेली नाही. विष्णू चाटेच्या फोनवरूनच वाल्मिक कराडनं आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदेंना धमकी दिली होती. तेव्हा या दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग आता CIDच्या हाती लागलंय. 29 नोव्हेंबरला करण्यात आलेल्या या कॉलमध्ये ज्या परिस्थितीत सुदर्शननं सांगितलंय त्या परिस्थितीत काम बंद करा, नाहीतर त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केलं तर याद राखा, अशी धमकी वाल्मिक कराडनं दिल्याचं सांगितलं जातंय. ही धमकी दिल्यानंतर सुदर्शन घुले कंपनीच्या ऑफिसमध्ये आला. काम बंद करा, नाहीतर तुमचे हातपाय तोडू, काम चालू ठेवायचं असेल तर 2 कोटी रुपये द्या, अशी त्यानं धमकी दिल्याची तक्रार सुनील शिंदे यांनी दिली होती. दरम्यान शिंदेच्या फोनमधलं धमकीचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना मिळालं आहे. यामध्ये असलेला आवाज हा कराडचा असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे आता वाल्मिक कराडचे व्हॉइस सॅम्पल या फोनमधल्या आवाजासोबत मॅच केले जाणार आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिसांकडून विष्णू चाटेचे व्हॉइस सॅम्पल घेण्यात आले आहेत. संतोष देशमुखांचं अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली ब्लॅक स्कॉर्पिओ ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आता विष्णू चाटेची फोर्ड गाडीही ताब्यात घेतली आहे. वाल्मिक कराड ज्या पांढऱ्या स्कॉर्पिओमधून पोलिसांना शरण आला ती गाडी शिवलिंग मोराळे यांच्या पत्नीच्या नावावर असल्याचं समोर आलंय. हीच गाडी वाल्मिक कराड यांनी फरार होताना वापरल्याचा दावा SIT कडून कोर्टामध्ये करण्यात आलाय. त्यामुळे ही गाडी जप्त केल्याचं सांगण्यात येतंय. आतापर्यंत या प्रकरणात CID आणि SITच्या माध्यमातून जवळपास 150हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. यात वाल्मिक कराड, त्याची पत्नी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची चौकशी झाली आहे. तसंच विष्णू चाटे हा अजित पवार गटाचा माजी तालुका अध्यक्ष असल्यामुळे त्याचा मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्यालयाची ही झडती घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा मुद्दाही समोर आला. त्याची गंभीर दखल घेत प्रशासनानं मोठी कारवाई केल्याचं बघायला मिळालं. बीड जिल्ह्यात वाटलेल्या शस्त्र परवान्यांपैकी आतापर्यंत 76 परवाने पोलिसांकडून रद्द करण्यात आले आहेत. देशमुख प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून करण्यात आली होती.
याची दखल आयोगाकडून घेण्यात आली असून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगही या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यामध्ये तातडीनं टीम पाठवून कारवाई करणार आहे. ही टीम दिल्लीतील असून या टीमकडून चौकशीचा अहवाल मागवण्यात आला आहे. तपासामध्ये पोलिसांचं दुर्लक्ष झालं असल्यास राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसा अहवाल देतं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला याबाबत कारवाई करण्याचे अधिकार आहेत. या आयोगाला न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिकार असल्याचं सांगितलं जातं. तसंच परळी जिल्ह्यातील परळी शहर, परळी ग्रामीण आणि परळी संभाजीनगर या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या वर्षभरामध्ये एकूण 109 मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी माध्यमांकडून देण्यात आली. दर 3 दिवसाला एक अशी मृतदेह सापडण्याची सरासरी असल्याचं सांगितलं गेलं. या सगळ्या मृत्यूंची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद आहे. त्यामुळे परळीत इतक्या हत्या झाल्याचे आरोप करण्यात आले. पण याबाबतीत पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अकस्मात मृत्यू दाखल होतात तेव्हा त्याची सखोल चौकशी केली जाते, जबाब नोंदवून घेतले जातात आणि मगच निष्कर्ष काढला जातो. हे 109 मृतदेह हत्येचे नसून अकस्मात मृत्यूचे आहेत. त्यामुळे प्रसार माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमध्ये लोकांनी विश्वास ठेवू नये. आम्ही संबंधित माध्यमांना नोटीस पाठवून याबाबत चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्यामुळे आता विष्णू चाटेला जामीन मिळणार की SIT कडून त्याची पुन्हा रवानगी पोलीस कोठडीमध्ये केली जाणार? त्याच्या मोबाईल फोनमध्ये खंडणी आणि हत्या या प्रकरणातले पुरावे सापडण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे हा फोन शोधण्यात पोलिसांना यश येणार का? वाल्मिक कराडचे व्हॉइस सॅम्पल सुनील शिंदेच्या फोनमधल्या संभाषणाशी मॅच झाले तर त्याच्यावर कोणती कारवाई होणार? फरार आरोपी कृष्णा आंधळे कधी सापडणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.